पण तुला काय वाटतं या पिढीबद्दल? मजेशीर आहे ही पिढी. म्हणजे त्यांचं एक म्हणणं आहे, योग्य आहे का अयोग्य आहे हे न बघता त्यांचं म्हणणं ते ठामपणे आत्मविश्वासाने मांडू शकतायत. आपण तसं, मी तरी तसं करू शकत नव्हतो, पण त्यांचं एक म्हणणं आहे. फक्त त्यांना मला एवढंच सांगायचं की ज्या रूढी, प्रथा, परंपरा किंवा संस्कृती आहेत ना, त्यांचा अभ्यास करा. काही उगाच हे जुने म्हणून टाकून देऊ नका. त्याच्या मागे काही लॉजिक्स आहेत, त्याच्या मागे काही विचार आहे, त्याच्या मागे म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट पूर्वीच्या काळी ना धर्माचा आधार घेऊन सांगण्यामागचं कारणच असं होतं की त्याच्यामागे जरी सायन्स असलं तरी ते सायन्स त्या काळी लोकांना कळायचं नाही, त्यामुळे त्याला धर्माचा आधार घेऊन सांगितलं जायचं. पण आता तुम्ही त्याच्याकडे धर्म म्हणून न बघता त्याच्यामागची लॉजिक्स बघा, त्याच्यामागची कारणं बघा आणि मग ते करायचं की नाही ते तुम्ही ठरवा. म्हणजे पूर्वीच्या काळी पिरियड झाले की मुलींना 4 दिवस बाजूला बसवलं जायचं. सो 4 दिवस बाजूला बसवणं इज अ डिफरंट गेम ऑल टुगेदर. पण त्यांना विश्रांती देणं हे सुद्धा त्यावेळी आवश्यक असायचं की त्यावेळी ते अशुद्ध आहे किंवा अमुक तमुक आहे किंवा धर्मबाह्य आहे वगैरेच्या फंदात न पडता त्यावेळी स्त्रीला त्रास होत असतो, ओटीपोटात दुखत असतं, त्यांना त्यांचं हे मानसिक संतुलन हलत असतं, त्यावेळी त्यांना आराम मिळण्याची गरज असते. हा विचार करून त्यांना 4 दिवस आराम करायला सांगायचे. मग त्यांच्यासाठी ताट खालणं सरकवणं वगैरे हे चुकीचं आहे. पण जर तुमच्या आजूबाजूला तुमची आई, बहीण, बायको, मैत्रीण जर अशा अवस्थेत असेल तर तिला आराम मिळवून देण्यासाठी तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. त्यांची 4 कामं तुम्ही तुमच्या हातात घ्या आणि करा. सो आता इथे धर्म बघू नका, इथे सायन्स बघा, असं माझं म्हणणं आहे. सो तुला असं वाटतं की सायन्स आणि धर्म गो हँड इन हँड त्यावेळी होते? म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं तर पूर्वीच्या काळी पानाच्या बाजूला चित्रावती म्हणजे पाण्याची एक रेघ आणि बाजूला शीत मांडली जायची. का? त्याच्यात धर्म नव्हता, त्याच्यामध्ये शास्त्र सायन्स असं होतं की तेव्हा शेणाने सारवलेल्या जमिनी असायच्या, त्यामुळे किडे तुमच्या पानापर्यंत, मुंग्या तुमच्या पानापर्यंत येऊ शकतील म्हणून पाण्याची एक ओळ आखली जाते आणि त्यांनाही खायला मिळालं पाहिजे म्हणून बाजूला 4 शीतं ठेवली जायची. पण हे जर सायन्स म्हणून सांगितलं तर तेव्हा लोकांना कळायचं नाही, म्हणून तेव्हा धर्माच्या आधाराने सांगितलं जायचं. आलं लक्षात? सो आता ह्या गोष्टी आपल्या बाजूला पडलेल्या आहेत, पण त्यातल्या काही गोष्टी घेण्यासारख्या आहेत, त्या घेतल्या पाहिजेत ना. म्हणजे पूर्वी जेवायला बसायच्या आधी केशवाय नमः, माधवाय नमः, नारायण नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः. सो त्यावेळी तुमची अन्ननलिका स्वच्छ करणं हे सायन्स होतं, पहिला घास घेण्याआधी, म्हणून ते आचमन केलं जायचं. सो आता आपण नाही का शास्त्रात सांगतात की बिफोर यू कन्झ्युम युअर फर्स्ट वगैरे असं सांगतात ना की तुम्ही पहिला घास खाण्याआधी एवढंसं पाणी प्या आणि अन्ननलिका स्वच्छ करा. तेव्हा धर्माच्या आधारे सांगितलं जायचं, त्याच्या मागे सायन्स हे होतं. इंटरेस्टिंग. सो ह्या गोष्टी करण्यामध्ये काहीच हे नाही. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही रूढी, प्रथा, परंपरा म्हणून आता नाही, ह्या आता कोण करणार, त्या काळी केलं जाईल, पण त्या तुम्ही चाचपडून बघा. त्यातल्या काही गोष्टी लॉजिकली किंवा सायंटिफिकली आत्ताही योग्य असतील तर तुम्ही आजच्या काळानुरूप त्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करा, फायदा होईल. प्रत्येक गोष्ट जुनी आहे म्हणजे फालतू आहे म्हणून बाजूला टाकू नका, त्याच्यामागे त्या लोकांनी पण काहीतरी विचार केला होता. पण मला असं वाटतं आजकालची पिढी नाही टाकत आहे समहाव, म्हणजे त्यांना पटतायत गोष्टी असंही मला वाटतं. म्हणजे माझं कक्षा खूप छोटी असू शकते किंवा मला माझ्यापुरतं दिसत असू शकतं, पण मला वाटतंय की अगदी सारासार विचार वगैरे करतायत असं नाही, पण त्यांना त्यांच्यापर्यंत ते पोचतंय कुठेतरी. नाही, पण मला काय वाटतं म्हणजे ना, प्रत्येक गोष्टीला मोबाईल हा का पर्याय असू शकतो? प्रत्येक गोष्टीला इंटरनेट हा कसा पर्याय असू शकतो? प्रत्येक गोष्टीमध्ये वायफाय हा कसा पर्याय असू शकतो? मानवी स्पर्श
किंवा वैयक्तिक एखादी भेट किंवा या सगळ्या गोष्टींचा जिथल्या तिथे आनंद घेणं आभासी किंवा व्हर्च्युअल जगापेक्षा, ह्याच्याकडे तुम्ही कधी डोळसपणे बघणार? प्रत्येक गोष्ट तू काही सांग, पहिले गुगल करून बघतात का? हां, ह्यातनं जग जवळ येतं, पण ह्यातनं तुम्ही किती लांब जाताय बघा ना. मला दिवाळी आली ना की मला भीतीच वाटायला लागते. सण आले की आता ते मेसेजेस येणार. मला लोकांना भेटून शुभेच्छा द्यायची सवयच मोडायला लागली आहे. आता एक मेसेज तुमच्या सगळ्या काय म्हणतात त्याला ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सगळ्यांनी टाकले, चला आम्ही सगळ्यांना यावर्षीच्या शुभेच्छा पाठवल्या. जाऊन वैयक्तिक भेटा, बोला. तुम्ही माहीत नाही ही पिढी करते का? कारण नसताना मित्राच्या घरी जाऊन टवाळक्या करणं, कधी बेल वाजवणं. करता? माहीत नाही मला. मी माझ्या नातेवाईकांकडे, माझ्या मित्रमंडळींकडे कधीही जाऊ शकायचो आणि कोणीही आमच्याकडे येऊ शकायचं विदाऊट एनी अपॉइंटमेंट. अचानक घरी पाहुणे येऊ शकायचे, अचानक आम्ही कोणाकडे जाऊ शकायचो, मग ते नातेवाईक किंवा मित्रमंडळी. त्यातली मजा, आनंद माहीत नाही ह्या लोकांना सापडते की नाही. पुस्तकाचा स्पर्श, नवीन पुस्तकाचा गंध, काही जेवायला बसल्यानंतर पहिले फोटो काढायचा आणि पोस्ट करायचा. हॉटेलमध्ये गेल्यानंतर पहिली फ्रेंड्सची मागे तुम्हाला अरे काय त्याच्या नादी लागू रे. मला वाटतं वैयक्तिक आनंद घ्या, हे आभासी जगात नका अडकू. सतत मोबाईल काय स्नॅपचॅट, इन्स्टा आणि ह्याच्यात माझ्या वैयक्तिक गोष्टी आहेत, त्या मी कधी सोशली पोस्ट करत नाही. माझं काम मी सोशली पोस्ट करतो. माझं तेवढंच, मला तरी वाटतं की माझं तेवढंच महत्त्व असतं. तुम्ही जेवढा त्याच्यात जात जाल ना, तुम्ही गुरुतच जाल आणि मग त्याच्याशिवाय चैन नाही. आणि मग आजूबाजूचं सुंदर जग, समृद्ध जग, सुंदर आयुष्य कधी अनुभवायला मिळणार माहीत नाही, असं मला वाटतं. सो अर्थात त्यांचा आनंद वेगळा आहे, त्यांची मजा वेगळी आहे, त्यांना वेगळं सापडत असेल काहीतरी. मला असं वाटतं की सगळ्याचा अतिरेक वाईट, जे तू म्हणालास मगाशी, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईट. काही एक्स्ट्रीम झालं की ते. स्क्रीन टाइम केवढा झालाय आता प्रत्येकाचा. तुला पटत नाही ना माहिती, खरं सांग. आय डोंट नो वेदर यू बिलॉंग टू दॅट जनरेशन. आय डोंट वॉन्ट टू नो ऑल्सो. पण एवढं नक्की की त्या आभासी जगा आज आता आपण गप्पा मारतोय, ह्याच्यात मजा आली का नाही मला सांग. झाली होय नाही. तुला माझ्या डोळ्यात दिसलं ना काय ते, माझ्या हालचालींमध्ये दिसलं ना काय ते. हां, की ते रील्स आणि ह्याच्यामध्ये बघ, ते त्याच्यात काय मजा आहे. AI ने सगळं केलेलं असतंय, खोटं असतंय, त्याच्यात काय मजा आहे. हे बघ, ह्युमन एरर हा सुद्धा खूप इंटरेस्टिंग असतो. म्हणजे आत्ता मी जर बोलताना अडखळलो तर ते क्लीनअप नाही करायचं. मी अडखळलो ना, दॅट इज अ ह्युमन एरर ना. मग तेच तर खरं आहे ना. ते जर मी चाकचूक केलं आणि सगळं क्लीनअप केलं आणि हे केलं तर खरं नाही आहे ना ते. हे पटले मला. हां, ते ह्युमन आहे म्हणून तो एरर आहे. ती चूक आहे कारण मी माणूस आहे म्हणूनच तर ती चूक आहे ना, नाही तर काय. कसं वाटलं दादा? आय एम शुअर की तू असं कुठेच बोलला नाही. कधीच नाही. असे प्रश्न कधी कोणी मला विचारले पण नाही. सो तुला मजा आली? मजा आली, खूप मजा आली. ह्या गप्पा अव्याहत चालू राहू शकतात. ऑफकोर्स मजा आली.
तुम्हाला मजा आली की नाही माहीत नाही. ऑफकोर्स. आणि आय एम शुअर की ऑडियन्सला पण येणार आहे. त्यामुळे हा एपिसोड कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आरपारच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.